मैदा घेतलेला आहे, मैद्याचे पापड्या करून घेतलेला आहे, खस्तापुरी म्हणतात त्याला. आणि नंतर आलू उकळून घेतलेला आहे, टोमॅटो. पैसे तरी द्यायला पाहिजे. कुठल्या गोष्टीची लिमिट असते का? असं थोडे की आपण नेहमी नेहमी थोडी म्हणणार आहे की अल्बम दे बाबा, आमचा फोटो आणून दे. राम राम मंडळी. तर कशा मजेत ना? तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आज तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेला आहे, कारण इकडं राधिकाचं काय चालू आहे बघूया. काय करताय का आज? मी खस्ते बनवले. खस्ते? आज खस्ते खाऊ वाटले मला. अरे वा, इकडे इच्छा झाली राधिकाची खस्ते वगैरे खाण्याची. आई म्हणत मग बनव म्हणत. हो का? आईला चांगलं आवडलं वाटते. इकडे ठसका लागत आहे आईला पण. चांगलं झालं काय? ठसका वगैरे लागलेला आहे खाताना, पण इकडं मस्त बनवलेलं आहे. बघूया कसं केलं तर. असं तयार करत आहे ना. काय काय घेतलं त्यामध्ये? शेवटी आता आमचं जे आहे म्हणणं थकलेलं आहे त्याला. राधिकाचं म्हणणं एक दोन किती वेळा मला म्हटलं तिनं पण किंवा तुम्ही आणखी पण जे आहे लग्नाचा अल्बम आलेला नाही आहे, केव्हा आणता म्हणून. आणि तिकडून आणलेला आहे का? तिकडचं नाही. तिकडचा पण नाही आणला? एकसारखेच आहेत ना दोन्ही. आणि जे दोन्ही सांगितले ते एकाच गावचे होते, वेगवेगळ्या पार्टीचे. त्याच्यामुळे असं आहे, ते असतात ना नवरदेवाकडून वेगळे कॅमेरावाले, नवरीनवाल्याकडून वेगळे, व्हिडिओ कॅसेट फोटो सर्व होते, पण दोन्हीकडनं आणखी मिळालं नाही आहे. आईचं म्हणणं ते चाललेलं आहे. काय करा बरं? व्हिडिओ पाहायला जर वाटलं देईल तर देईल, तर तेच कारण होतं आज पण. आज पण तर जे झालं तेच कारण होतं की व्हिडिओ काहून लांबले आपले, फोटो वगैरे कोण नाही आले. किती जणांना आता फेसबुकला तर असं झालं की आपल्याला फोटो नव्हते एक टाईम टाकायला. आणखी त्याच्यानंतर आत्ता कुठं एक कार्यक्रम झाला बेबी शॉवरचा, ते फोटो वगैरे टाकणं चालू होतं. पण आत्ता जर आला तर नक्की तुम्हाला दाखवू आम्ही फोटो पण. आणि व्हिडिओ कॅसेट जे आली ते पण, व्हिडिओ कॅसेट पण येणार आहे तुम्हाला जर त्यांनी दिल्याच्या नंतर. कारण बरेच जण थांबलेले आहेत. खूप जणांनी मागं कमेंट केले होते आपल्याला किंवा दादा लग्नाचे व्हिडिओ आले नाही, तुम्ही टाकले नाही, आणखी फोटो टाकले नाही, अल्बम दाखवलं नाही. तेव्हा आलेच नव्हते ना, आणखी पण आलेलं नाही ना. तसंच करावं लागणार आता. पण ते कसं ठरलेलं असते ना. ठरलेलं पण नाही जे आहे ते आहे. एवढा टाइम नसते पण. प्रत्येक बारीनं कारण होतं माहिती का? कधी पावसामुळे, कधी याच्यामुळं त्याच्यामुळं कारणं चालू आहेत. नेमके समजत पण नाही नेमके काय समजत. कारण सांगितल्यावर मग आपण म्हणतो त्याचं बापा पुढं. ठीक आहे जाऊ. आणि शेवटी लॅपटॉप आणला. लॅपटॉपमध्ये पेनड्राईव्हनं जे आहेत बेबी शॉवरचे फोटो पाहिले, पण याचे फोटो नव्हते पाहिले. असं आहे. शेवटी राधिका पण आज तेच विषय निघाला म्हणून आज बोललो मी. नाही तर माझा काही उद्देश नव्हता की आजचा व्हिडिओ वगैरे घ्यायचा किंवा स्पेशल असा दाखवायचा कंटेंटमध्ये. ठीक आहे चालते. चला हा व्हिडिओ आता इथंच संपूया आपण. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय. मैदा घेतलेला आहे, मैद्याचे पापड्या करून घेतलेला आहे, खस्तापुरी म्हणतात त्याला. आणि नंतर आलू उकळून घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, दही घेतलेलं आहे. आणखी दिसत आहे सर्वाला टोमॅटो वगैरे सर्व. आणि भातकं टाकून घ्यायचं, चिवडा म्हणतात त्याला. कारण तो पाहिलं असेल काही संपत आलेला आहे, याचा अर्थ काही खाऊन पिऊन मोकळं झालं मी. थोडंसं परत बनवून चालू होतं, त्याच्यामुळे सर्व दाखवून चालू आहे. नंतर मुरमुरे टाकायचे. छान वाटत, मस्त वाटत. खस्ता वगैरे ते बाहेरचे चांगले नसतात ना यावेळेस, तर त्यामुळे. आणि याची रेसिपी जर बघायची असेल राधिका रेसिपी चॅनलवर ऑलरेडी जे आहे ते व्हिडिओ टाकलेला आहे. व्हिडिओ टाकलेला आहे किंवा येईल, तुम्ही चॅनल जाऊन बघू शकता. कमेंट करा, नक्की बघा व्हिडिओ.
आणि खरंच आता व्हिडिओ येणार का रेसिपी चॅनलवर? हो करा ना. कारण प्रत्येक वेळेस काय होतं माहिती आहे का, व्हिडिओ येईल असं असते, लोक आशेवर बसतात, पण तिकडे काही व्हिडिओ येत नाही. ठीक आहे. मदत तब्येत नव्हती बरोबर. मस्त आहे घरगुती, छानपैकी. घरगुती आणि बाहेर जर घेतला नाही तर कितीला आहे माहिती का? 30 रुपये. 30 रुपयाला एक आहे. आणि घरी केलं तर पोटभर खाणं होते मस्त. घ्या. आई सांगणार आहे कसं झालं तर. छान झालं. तुम्ही घ्या. मी खाल्लेला एक, मला काही आता डबल खायचं नाही आहे. नाही भूक पण आहे सध्या. खटे देऊ काय तुम्हाला? का संध्याकाळचा टाइम झालेला आहे, आता जेवायचं आहे, त्याच्यामुळे मी काही घेणार नाही आहे. मस्तपैकी इकडे बनवलेला आहे खस्ता वगैरे. आणि बघा भरपूर खाल्लेलं आहे छानपैकी. बेबी शॉवरचे फोटो आले, लग्नाचे तर आले नाही आणखी. तू म्हटलं नाही का त्यांना? फोटोवाल्याला म्हणायचं होतं. हो, ते काय झालं, आता बेबी शॉवरचे फोटो जे आहे तर ते आपण अल्बम वगैरे नाही घेतला ना, डायरेक्ट मोबाईल पेनड्राईव्हमध्ये घेतलं आणि ते बघितले फोटो वगैरे, त्याच्यामुळे त्यांना लवकर दिलं. पण तसे पण आपले ते फोटो दिलेच नाही ना. आणि खरंच सांगायचं तर आमच्यासोबत आता एवढा मोठा इश्यू घडलेला आहे की आज तर राधिकानं म्हटलं पण आईनं पण म्हटलं होतं त्या दिवशी. हो ना, ते काय आरोपले काय हरपत नसतात. मग आता 1.5 वर्ष जवळपास होत आलेलं आहे. हो. लग्न 9/7/2024चा जो कार्यक्रम होता लग्नाचा, म्हणजे त्या दिवशी लग्न झालं तेव्हापासून जे आहे फोटो आणखी पण आलेला नाही आहे. नाही ना, मग तेच तर म्हणते. अल्बम, व्हिडिओ कॅसेट. फक्त त्याने काय केलं होतं, लग्नाचं जे छोटी क्लिप आहे म्हणजे साधीवाली शूट काढलेले, ते किंवा अशी मी शूट काढलेले, मग साधे शूट दिले फक्त पेनड्राईव्हमध्ये. फोटो नाही, कुठला व्हिडिओ कॅसेट चांगल्या प्रकारची नव्हती. नाही ना काही. आणि आणखी पण दिलेलं नाही आहे. खूप दिवसापासून म्हणत आहे त्याला किंवा फोटो वगैरे द्या आमचं, कारण लग्नाला आता 1-1.5 वर्ष झालं. आणि पहिले तर वेगवेगळे कारण सांगत होतं की बा पावसामुळे हे झालं प्रॉब्लेम आणि वेळ लागते 1 महिना 2 महिने. हो ना, मग तेच तर. नेमके कारण पण समजत नव्हतं किंवा काय आहे काय नाही तर. आणि आता जो कार्यक्रम झाला, आता बेबी शॉवरचा कार्यक्रम झाला 5/9/2025 पर्यंत, तरी पण आणखी जे आहे फोटो वगैरे आले नव्हते. फक्त बेबी शॉवरचा कार्यक्रमचे फोटो आहेत. आणि लग्नाचा जो अल्बम आहे ते आणखी पण दिलेला नाही आहे. ते एक असं आहे की आम्हाला तर वेगळं वाटत आहे की नेमके काय कारण आहे. जवळपास पैशाचा जर प्रॉब्लेम असता तर आम्ही पैसे पूर्ण दिलेले होते ना, पूर्ण म्हणजे 90% पैसे दिलेले होते. आता एवढे पैसे देऊनही 30,000 रुपये अल्बमचे होते. व्हिडिओ कॅसेट, फोटो म्हणजे ते अल्बम वगैरे 300 अल्बम सकट. आणि एक जण मदत पण होता, त्याच्यामुळे म्हटलं की बा आज न उद्या देतील. पण एवढा टाईम नसते का हो, कुठल्याही गोष्टीला काही तर लिमिट असते ना. 1 वर्ष ठीक आहे, पण इथं 1.5 वर्ष अख्खं जात आहे तरी पण अल्बम वगैरे येत नाही आहे, फोटो येत नाही आहे. काय करणार. शेवटी त्या दिवशी एक वेळेस मी फोन लावला, पण आता देशील तर ते म्हटलं, कारण आमचं जे आहे पिंजरमधला इथं शेवटचा चक्कर आहे. द्यायला पाहिजे, पण हो ना, इतक्या दिवसापासून द्यायला पाहिजे ना पैसे दिल्यावर. आता शेवटी काय प्रॉब्लेम ते तर सांग. म्हटलं कसं असते माहिती आहे का, आपण जेव्हा एवढं मोठे पैसे देतो आणि आपलं पूर्ण जे शूट वगैरे नसेल आले तर आपण कसं 100% पैसे द्यावं त्यांना पहिलेच आधी. कारण चेक करावं लागते ना कुठली गोष्ट, शूटिंग व्यवस्थित आहे का नाही आहे, फोटो पूर्ण काढले का नाही काढले, ते चेक केल्याच्या नंतर बाकीचे पैसे देता येतात. पण त्याचं म्हणणं असते की आता काही जणांचं असं म्हणणं असेल किंवा 100% पहिले पैसे द्या आणि नंतर अल्बम घेऊन जा. असं कसं, नंतर मग पैसे द्यायच्या नंतर का आपण काय हे करणार आहे का, त्याच्या मागं म्हणत आहे का. प्रत्येक वेळेला आपण थोडं म्हणणार आहे तसं की आमचं हे शूट नाही आला, तो शूट नाही आला. शेवटी असं झालेलं आहे. आज ते सांगायची इच्छा नव्हती माझी, पण सहज म्हटलं की आज सांगून टाका.
कारण की खूप जणांना आधी 1-2 वेळा मी म्हटलेलं आहे व्हिडिओमध्ये किंवा तुम्हाला जालन्यावरून आल्याच्या नंतर म्हणजे पुण्यावरून आल्याच्या नंतर पण म्हटलं 1-2 वेळा किंवा तुम्हाला लग्नाची कॅसेट वगैरे दिसणार, लग्नाचे व्हिडिओ पाहायला भेटणार. पण आणखीन पण तेच कारण होतं किंवा लग्नाची कॅसेट जे फोटो वगैरे तुम्हाला का पाहायला नाही भेटलं, तर त्याचे कारण होतं की आणखी पण आमचं जे आहे लग्नाचा अल्बम तो पूर्ण दिलेला नाही आहे स्टुडिओवाल्यांनी. आता किती दिवस लावते का अजून त्याला. शेवटी मी त्या दिवशी म्हटलं तुला द्यायचं असेल तर दे, नसेल द्यायचं तर नको देऊ. कारण काय करणार, काही गोष्टीची लिमिट असते. पैसे दिल्यावर द्यायला पाहिजे. कुठल्या गोष्टीची लिमिट असते का. असं थोडे की आपण नेहमी नेहमी थोडी म्हणणार आहे की अल्बम दे बाबा, आमचा फोटो आणून दे. पाहू आता केव्हा दिलं तर जवळपास त्या दिवशी म्हटलं मी, त्याची इच्छा झाली द्यायची तर देईल. तुम्हाला समजेलच किंवा दिलं की नाही दिलं तर. कारण किती दिवस झाले आता, 1.5 वर्ष झाला. 1.5 वर्ष होत आले पूर्ण. एवढा टाइम कधी लागते का अल्बमला. बाकीच्या जर माहिती आहे का एका महिन्यातच आले काय. लोक तेव्हाच देतात. 1 महिना 2 महिन्यात असते. 1.5 वर्ष जर जात असेल तर मग ते काय फायदा. दुसऱ्याला सांगा शकतो मग असं काय मी देत नाही. आता असं वाटलं की जवळचंच आहे, जवळचं असल्यामुळे व्यवस्थित देते आणि ओळखीचं पण आहे म्हटलं. म्हणजे हां मामाबाबांना जे आहे ओळख वगैरे सांगितली होती त्याच्यामुळेच ते झालं की बा ठीक आहे म्हटलं होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही. पण आणखी पण नाही आलेलं. 1.5 वर्ष झालेलं या गोष्टीला. कसा विश्वास ठेवा आता फोटोग्राफरवर व्हिडिओ आल्यावर. मागून पाहते पण दिला तर दिला. काही काही ते कुणी गडपडला असं ते देत नाही. जास्त नाही बोलायचं. तसं काही नसते, कुठं पडत नसते. फक्त जे आहे ना पैशासाठी कमी जास्त करतात. जास्त मागून जास्त म्हणा कमी म्हणा ते एक कारण असू शकते. पण कसं आहे आपले जे आहे वस्तू, आपण जे व्हिडिओ आहे ते फोटो आहे चेक केल्याच्या नंतर पूर्ण पैसे देऊन टाकत असतो. कुठे तेच असतं. तुम्ही सांगा कमेंटमध्ये नेमके कसं असते तर. कारण 90% पैसे दिल्याच्या नंतर अल्बम दाखवायला पाहिजे, जे आहे व्हिडिओ दाखवायला पाहिजे, त्याच्यानंतर पूर्ण पैसे घे आणि आमचा अल्बम दे. आणि असं झालं माहिती आहे का, ऐन लग्नाच्या दिवशी 50% पैसे मी त्याला ऑलरेडी फोनपे केले होते. कारण ते म्हणत होते की आम्हाला आताच पाहिजे, आम्ही जात नाही. द्यायला पाहिजे. मग आणि खरी गोष्ट सांगायची तर तुम्ही व्हिडिओ जाऊन बघा लग्नाचे, त्यामध्ये असं झालेलं आहे की सर्वच जण बसलेले होते. जे आहे व्हिडिओ वगैरे आपलं शूट काय देवकुंडीचं शूट इकडे चालू आणि ते ऑलरेडी बसलेले होते. त्याचं म्हणणं होतं की बा आमचं जे आहे शूट ते आम्ही घेतो, आमचं शूट आम्ही घेतो, आम्हाला सांगायचं काम नाही. म्हणजे असं असते का इकडं पूजेची कामं असतात, काही देवकुंडीचे असतात, कोण मांडव टाकत आहे ते शूट असतात. मग कसा विश्वास ठेवा त्याच्यावर, काय शूट घेतले काय नाही घेतलं. दाखवलंच नाही आपल्याला तर काय, दाखवलं तर समजतं. पण तेव्हा एक चालू होतं की बा आपल्याला काय असं होतं माहिती आहे का, महिषावणीचं अंबवचं, म्हणजे अंबव आलं नव्हतं पण दुसरं जे आले होते, माझा मोबाईल, आणखी असे 1-2 मोबाईल चालूच होते. त्याच्यामुळे असं वाटलं की आपल्याला की बा व्हिडिओ वगैरे येत आहे कंटिन्यू, काही राहिलं नसणार, आलं असणार सर्व. पण फोटो साहजिकच आहे ना. त्या टायमाला नुसतं तुम्ही व्हिडिओ जाऊन बघा, त्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी सर्वजण बसलेलं. मग असं झालं की बा नेमकं असं समजा की बा कुठले शूट आले कुठले नाही आले. त्याच्यामुळेच असं वाटतं ना आपल्याला किंवा 100% पैसे देऊन कर नंतर मग काय करणार. त्यापेक्षा पहिले पेनड्राईव्ह जे आहे व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे चेक करायचा मग पैसे द्यायचे. आणखी पण मग अल्बम आलेला नाही. आता जर इच्छा झाली ठीक, हो आता काय करणार. एवढं लेट असते 1 वर्ष. 1.5 वर्ष झालेलं आहे. 9/7/2024 ते 9/7/2025 आणि पुन्हा आता 2 महिने कंप्लीट झालेले. 1.5 वर्ष होतं. 1.5 वर्ष नाही झालं पण 1 वर्षाच्या वर झालं. पण एवढं लागत नाही ना. पण विशेष म्हणजे आता बघा बेबी शॉवरचं जे आहे ते फोटो व्हिडिओ आले सर्व, पण जे हे आहे लग्नाचा अल्बम ते नाही आले. किती महत्त्वाची गोष्ट आहे. आणि खरंच असं झालं तर कसं होईल. शेवटी आता आमचं जे आहे मनो थकलेलं आहे त्याला.
राधिकाचं म्हणणं एक दोन किती वेळा मला म्हटलं तिनं पण किंवा तुम्ही आणखी पण जे आहे लग्नाचा अल्बम आलेला नाही आहे केव्हा आणता म्हणून. आणि तिकडून आणलेला आहे का? तिकडचं नाही. तिकडचा पण नाही आणला. एकसारखेच आहेत ना दोन्ही. आणि जे दोन्ही सांगितले ते एकाच गावचे होते, हो. वेगवेगळ्या पार्टीचे. त्याच्यामुळे असं आहे ते असतात ना नवरदेवाकडून वेगळे कॅमेरावाले, नवरीनवाल्याकडून वेगळे, व्हिडिओ कॅसेट फोटो सर्व होते, पण दोन्हीकडनं आणखी मिळालं नाही आहे. आईचं म्हणणं ते चाललेलं आहे. काय करा बरं जे दिले तेव्हा दे, आता आपण दिलं काय केलं आपण, आता आपण दिलं नाही तर दिलं तेव्हा घ्या. तर व्हिडिओ पाहायला जर वाटलं देईल तर देईल, तर तेच कारण होतं आज पण. आज पण जे झालं तेच कारण होतं की व्हिडिओ काहून लांबले आपले, फोटो वगैरे काहून नाही आले. किती जणांना आता फेसबुकला तर असं झालं की आपल्याला फोटो नव्हते एक टाईम टाकायला. आणखी त्याच्यानंतर आत्ता कुठं एक कार्यक्रम झाला बेबी शॉवरचा, ते फोटो वगैरे टाकणं चालू होतं. आत्ता जर आला तर नक्की तुम्हाला दाखवू आम्ही फोटो पण, आणि व्हिडिओ कॅसेट जे आली ते पण, व्हिडिओ कॅसेट पण येणार आहे तुम्हाला जर त्यांनी दिल्याच्या नंतर. कारण बरेच जण थांबलेले आहेत, खूप जणांनी मागे कमेंट केले होते आपल्याला की बा दादा लग्नाचे व्हिडिओ आले नाही, तुम्ही टाकले नाही, आणखी फोटो टाकले नाही, अल्बम दाखवलं नाही. आलेच नव्हते मग तेव्हा आलेच नव्हते ना, आणखी पण आलेलं नाही ना. कमी जास्त करा पैशाचं नाही, तसंच करावं लागणार. पण ते कसं ठरलेलं असते ना, असतं ठरलेलं, पण ते नाही दिलं काही इलाज. जे आहे ते आहे. एवढा टाइम नसते पण काही नसते, पण नाही कामं असतील, कामं असतील, काही बनवले नसते बरोबर तसे. प्रत्येक बारीनं कारण होतं माहिती का, कधी पावसामुळे कधी याच्यामुळं त्याच्यामुळं कारणं चालू राहतं. नेमके समजत पण नाही नेमके काय समजतं. कारण सांगितल्यावर मग आपण म्हणतो त्याचं बापा पुढं. ठीक आहे, जाऊ दे. आणि शेवटी लॅपटॉप आणला, लॅपटॉपमध्ये पेनड्राईव्हनं जे आहेत बेबी शॉवरचेच फोटो पाहिले, पण याचे फोटो नव्हते पाहिले. असं आहे. शेवटी राधिका पण आज तेच विषय निघाला म्हणून आज बोललो मी, नाही तर माझा काही उद्देश नव्हता की बा आजचा व्हिडिओ वगैरे घ्यायचा किंवा स्पेशल असा दाखवायचं कंटेंटमध्ये. ठीक आहे, चालते. चला हा व्हिडिओ आता इथंच संपूया आपण. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय.